ही महत्त्वाची राजकीय बातमी या क्षणाला आपण पाहणार आहोत। जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील जितेंद्र आव्हाड हे मनस्मृती जाळायला गेले, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांनी फाडलेला आहे आणि हे आंदोलन जितेंद्र आव्हाड यांच्या अंगलट आल्याचं पाहायला मिळतं। हे दृश्य आपण पाहतोय। शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती संदर्भात काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याचं राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झालेले आहेत आणि मनुस्मृती जाळत असताना त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा फाडलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आता निदर्शनं देखील केली जात आहेत। तीव्र संताप देखील आंबेडकर अनुयायी ह्या सगळ्या प्रकारासंदर्भात व्यक्त करू लागलेले आहेत। आव्हाड यांना अटक झाली पाहिजे अशी मागणी देखील आता होऊ लागलेली आहे। आणि या सगळ्या घटनेसंदर्भात आता ठाण्यातून देखील प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। ठाण्यात देखील तीव्र निषेध व्यक्त होऊ लागलेला आहे, ते देखील पाहूयात। प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देणारं संविधान ज्यांनी दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच त्यांनी त्या ठिकाणी दहन केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्या ठिकाणी कचरा फेकावा तशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा फाडून त्या ठिकाणी फेकण्यात आल्या। हे जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीची स्टंटबाजी करत आहेत त्यामुळं या देशातलं सामाजिक वातावरण बिघडवण्याला ते जबाबदार ठरत आहेत। तर जितेंद्र आव्हाड यांच्या अंगलट हे आंदोलन आल्याचं आपण पाहतोय। मनुस्मृती जाळायला गेलेले आहेत, मात्र त्यांनी आंबेडकरांचा हा फोटो फाडलेला आहे आणि त्यामुळे या सर्व प्रकारासंदर्भात आता तीव्र निषेध व्यक्त होऊ लागलेला आहे। जितेंद्र आव्हाड यांचं हे स्टंटबाजी आहेत अशी देखील प्रतिक्रिया आता समोर येऊ लागली आहे। आणि दरम्यान या सर्व प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड आणि सूरज चव्हाण यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूयात। असं आहे की आपण सगळे इथे उपस्थित होतात। एका भावनेच्या भरात मनुस्मृती विरुद्ध करत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं। त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने तेव्हा लक्षातही राहिलं नाही। त्याच्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्राची कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने माफी मागितलेली आहे आणि अनावधानाने झाले त्याबद्दल महाराष्ट्रातली जनता मला क्षमा करेल। का एका विशिष्ट हेतूसाठी इथे आम्ही आलो। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज जितेंद्र आव्हाडांनी जो अपमान केलाय त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा जाहीर निषेध करतो। त्यांच्यावरती तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं करतो आणि जितेंद्र आव्हाडांनी महाराष्ट्राच्या जनतेची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणाऱ्या जनतेची तात्काळ माफी मागावी, अन्यथा जितेंद्र आव्हाडाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल। कारण प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जितेंद्र आव्हाडांनी आपल्या देशाला ज्यांनी घटना दिली त्या महामानवाचा आज अपमान केलेला आहे। आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं। त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं। मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते। कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे। तर जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलन हे अंगलट आलेलं आहे। मनुस्मृती जाळत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा जितेंद्र आव्हाड यांनी फाडलेला आहे। मनुस्मृती संदर्भात त्यांनी आंदोलन केलं आणि याच आंदोलनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी फाडलेला आहे आणि या सगळ्या प्रकारावरती आता राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी देखील सूरज चव्हाण यांनी केलेली आहे, तर त्यांना अटक करा अशी देखील मागणी आता होऊ लागलेली आहे। जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती संदर्भात
महाडमध्ये आंदोलन केलेलं होतं आणि हे आंदोलन करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा त्यांनी अनावधानानं फाडलेला आहे अशी प्रतिक्रिया देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे। मात्र या सगळ्या प्रकारानंतर मात्र आंबेडकर अनुयायी आणि सोबतच आंबेडकर प्रेमी मात्र आता या सर्व प्रकारासंदर्भात तीव्र संताप व्यक्त करू लागलेले आहेत। तर जितेंद्र आव्हाड यांच्या हे आंदोलन अंगलट आल्याचं आपण पाहतोय। शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रपतीचे नेते जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झालेले होते। गेल्या काही दिवसांपासून हे प्रकरण गाजत असून राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं। मात्र मनुस्मृती जाळत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो हा फाडलेला आहे आणि ह्या सर्व प्रकारानंतर आता मात्र तीव्र संताप व्यक्त होऊ लागलाय। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजेश, आपण हा सर्व प्रकार पाहिलेला आहे। मनुस्मृती जाळत असताना जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो वाढलेला आहे। राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागलेला आहे। या क्षणाची काय अपडेट आहे? नक्कीच तेजल, आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड ह्या आज महाडमध्ये मनुस्मृती दहन या आंदोलनासाठी दाखल झाले होते। मात्र या आंदोलन करत असताना त्यांच्या हातातून एक मोठी चूक झाली। या ठिकाणी कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात हा एक पोस्टर होता। त्या पोस्टर वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृती दहन करतानाचा चित्र होता आणि तोच चित्र सर्व कार्यकर्त्यांच्या हातात असताना सभा त्या ठिकाणी चालू होती आणि या सभेदरम्यानच जितेंद्र आव्हाड आणि तोच पोस्टर फाडला ज्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा होती। आणि या घटनेचा आता तीव्र पडसाद जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत। काही वेळातच महाडमध्ये देखील या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अजेश, आपण पाहतोय, आपल्या प्रेक्षकांना सांगा हा नेमका प्रकार कधी घडलेला आहे? आज घडलेला आहे। मात्र ह्या सगळ्या संदर्भात आता तीव्र प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। ज्यावेळी हा प्रकार झालेला होता, हा प्रकार जितेंद्र आव्हाड यांच्या लक्षात आला नाही का आणि आल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती आणि महाडकर ज्या ठिकाणी जमलेले हे सगळे आंदोलक होते त्या आंदोलकांचं ह्या सर्व प्रकारानंतर काय म्हणणं होतं? आपण पाहिलं तर जितेंद्र आव्हाड हे आज महाडमध्ये 12 वाजता दाखल झाले होते। क्रांतीस्तंभ ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही वर्षापूर्वी मनुस्मृती हा दहनाचा कार्यक्रम केला होता आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलं होतं, त्याच ठिकाणी आज जितेंद्र आव्हाड हे मनुस्मृती दहन करणार होते आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्रित झाले होते। ज्या पद्धतीने मी सुरुवातीला सांगितलं की प्रत्येकाच्या हातात बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांची प्रतिमा असणारे पोस्टर होते। त्या पोस्टरवर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृती दहन करण्याची प्रतिमा होती आणि त्याच दरम्यान हा प्रकार घडला। जितेंद्र आव्हाडांनी ते पोस्टर फाडले। थोड्या वेळात आपल्या हातातून मोठी चूक झाली असे जितेंद्र आव्हाड यांना समजल्याच्या नंतर त्यांनी माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली। मात्र या घटनेचे पडसाद जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेले आहेत। रायगडमध्ये सुद्धा या घटनेचे पडसाद उमटलेले आहेत। काही तासातच महाडमध्ये देखील जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो। अगदी अजेश, आपण पाहतोय ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड महाडमध्ये गेलेले होते, ज्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलेलं होतं, हा सर्व प्रकार घडल्यानंतर महाडच्या जनतेचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणानंतर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात महाडमध्ये गुन्हा दाखल होण्याची काही शक्यता आहे का? नक्कीच, मी सुरुवातीला सांगितलं की या घटनेचे पडसाद आहेत ते पूर्ण महाराष्ट्रात उमटले आहेत, त्याचबरोबर रायगडमध्येही उमटलेले आहेत। या ठिकाणी महाड पोलीस स्टेशन मध्ये या संदर्भात तक्रार दाखल होऊ शकते आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकतो, कारण त्यांच्या हातातून ही मोठी चूक झालेली आहे। जरी ही चूक ओघामध्ये झाली असली तरी देखील आपण अगदी अजेश, या बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून जाणून घ्यायचे आहेत। आपण सोबतच राहा। दरम्यान अमोल मिटकरी यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूयात। स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे आंदोलनामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले, ही फार मोठी चूक आहे। आव्हाडांनी स्टंटबाजी करताना इतकीही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये की आपण पोस्टर फाडत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडतो आहोत। ही चूक अक्षम्य आहे, याची गंभीर दखल देशाने सुद्धा घेतलेली आहे। या घटनेचा प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला फाडून
हा राष्ट्राचा अवमान केला. अगदी तर मनुस्मृती जाळायला गेलेले जितेंद्र आव्हाड हे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांनी फाडलेला आहे. पुन्हा एकदा अजेश नाडकर यांच्याकडे जाऊया. आपले प्रतिनिधी रायगडमधून जोडले गेलेले आहेत. अजेश, आपण पाहतोय रायगड महाडमध्ये याचा तीव्र संताप व्यक्त होऊ लागलेला आहे आणि दरम्यान या सगळ्या संदर्भात राज्यभरातून देखील तीव्र संताप व्यक्त होऊ लागलेला आहे. मात्र या सगळ्या प्रकारानंतर आता रायगड आणि महाडमधल्या सगळ्या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रकारानंतर आणि तिथून काय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत? अजेश, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? जी जी. अगदी हा सर्व प्रकार महाडमध्ये घडल्यानंतर महाडमधील नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? सगळीकडूनच अगदी तीव्र निषेध व्यक्त होऊ लागलेला आहे. महाड रायगडमध्ये काय परिस्थिती आहे? महाडचा विचार केला तर आपण पाहिला तर हा आंदोलन जो आहे तो ऐतिहासिक क्रांतीभूमी असलेला स्तंभाच्या त्या ठिकाणी आंदोलनाच्या परिसरात करण्यात आला होता आणि ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीचं दहन केलं होतं त्याच ठिकाणी जितेंद्र आव्हाड आले होते. मात्र या सर्व घटनेतून आपण पाहिलं तर संतप्त प्रतिक्रिया आता लोकांच्या येऊ लागल्या आहेत. कारण जितेंद्र आव्हाड हे मोठे नेते आहेत. आपण काय केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे याचा भान असला पाहिजे असं लोकांचं मत आहे. अगदी अशी देखील प्रतिक्रिया येते की जितेंद्र आव्हाड यांनी स्टंटबाजी केलेली आहे. स्टंटबाजी करण्यासाठी त्यांनी हा सर्व प्रकार केलेला आहे, आंदोलन केलेलं आहे, असं देखील काहींचं म्हणणं आहे. अजेश, तर राजेश नारकर यांच्या संदर्भात आपण प्रतिक्रिया आणि या सगळ्या बातमी संदर्भात माहिती जाणून घेऊया. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी हा महाडमध्ये प्रकार केल्यानंतर मात्र आता तीव्र संताप हा महाराष्ट्रातून व्यक्त होऊ लागलेला आहे. विविध जिल्ह्यांमधून जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात निदर्शनं देखील होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची देखील शक्यता आहे. रायगडमधून अजेश नाडकर आपल्याला ह्या सगळ्या प्रकारासंदर्भात माहिती देत होते, त्यांचे देखील धन्यवाद. तर जितेंद्र आव्हाड हे महाडमध्ये गेले, त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि आंदोलन मनुस्मृती जाळत असतानाच मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांनी फाडलेला आहे आणि हे आंदोलन आता त्यांच्या अंगलट आल्याचं आपण पाहतोय. जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली पाहिजे अशी देखील मागणी होऊ लागलेली आहे आणि ह्या सर्व प्रकारासंदर्भात तीव्र निषेध व्यक्त होऊ लागलेला आहे. जितेंद्र आव्हाड हे स्टंटबाजी करत असल्याचा आरोप देखील आता राजकीय नेते करू लागले. आमची पहिली मागणी आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या बरोबर असलेल्या सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांवर महाड इथल्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना त्वरित अटक झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. ते डॉक्टर नाही तर नकलाकार, नाटककार, नौटंकीकार आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्या पोस्टरवर असल्याचं त्यांना माहित होतं. त्यांच्याच ऑफिसमधनं ते प्रिंट आउट सकाळी त्यांच्या गाडीतनं गेले आणि अनावधानाने नाही पण जे त्यांच्या मनामध्ये होतं ते त्यांच्या हातातनं घडलं आणि केवळ परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोच फाडला नाही तर तो पायाची देखील त्यांनी फेकला. हे जघन्य असं कृत्य त्यांनी केलेलं आहे. संपूर्ण पुरोगामी महाराष्ट्र त्यांचा निषेध करतो. आणि या सर्व प्रकारासंदर्भात आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी आढावा घेतलेला आहे, ते देखील पाहूया. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या विरोधात महाडमध्ये आंदोलन छेडलं. मात्र हेच आंदोलन करत असताना त्यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो देखील फाडण्यात आला. याच गोष्टीवर प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत दलित समाजाचे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत. सर, कशा प्रकारे पाहताय आपण या संपूर्ण घटनेकडे? मनुस्मृती, सर्वप्रथम मनुस्मृती गेली खड्ड्यात. ते मनुस्मृतीचा धिक्कार सर्व महाराष्ट्राच्या लोकांनी वेळोवेळी केलाच आहे. सर्व देशाच्या लोकांचा आहे, बहुजनांचा मनुस्मृतीला धिक्कारच आहे. परंतु जितेंद्र आव्हाडांनी ज्या पद्धतीने काल आज चौदार तळ्यावरती केलं त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने मनुस्मृती फाडतो म्हणून जे बाबासाहेब आंबेडकरांचा त्याच्यावरचे फोटो फाडला, तो फाडत असताना त्यांच्या आजूबाजूला असंख्य कार्यकर्ते होते. चूक एका माणसाकडून होते. सर्वच्या सर्व लोकांनी जाणीवपूर्वक तो फोटो फाडल्याचा त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्यामुळे अतिशय अतिउत्साह किती माणसाला नडू शकतो, अति कॉन्फिडन्स किती नडू. ते म्हणतात ना, नटसम्राटगिरी करण्याच्या नादामध्ये हे झालेलं आहे. आणि आता त्या ज्या पद्धतीने ते माफी मागतायत किंवा काय करतायत, ही अतिशय दुर्दैवी, अतिशय निंदनीय घटना आहे.
मागासवर्गीय, दलित, बहुजन समाज या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो. जितेंद्र आव्हाडांचा तीव्र शब्दात निषेध करतो. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या महाराष्ट्रात ज्या पद्धतीने एका आमदाराकडून अपमान होतोय, एका माजी मंत्र्यांकडून अपमान होतोय, ही गोष्ट या देशाला, या महाराष्ट्राच्या संस्कृतीला, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेला, त्यांच्या संविधानाला कालिमा फासणारी घटना घडलेली आहे. त्यामुळे या घटनेचा जेवढा, आणि जितेंद्र आव्हाड असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, यांचा जेवढा निषेध करू तेवढा कमी आहे. या गोष्टीबद्दल त्यांनी स्वतःला जी शिक्षा करून घ्यावी, किंवा आदरणीय शरद पवार साहेबांनी जे त्यांना पुत्र म्हणतात ते ह्या अशा म्हणजे जातीय ज्या वाद असतात, जे पवार गटांकडून केले जातात, जे शरद पवार साहेबांकडून केले जातात वेळोवेळी, ह्यामध्ये पण कुठे कुणाचा हात आहे का, की त्यांना कोणी करायला सांगितलं? ही घटना तिथे जाऊन करण्यामध्ये त्यांना जर हे करायचं होतं, मनुस्मृती दहन करायचं होतं, तर वेगवेगळ्या चैत्यभूमी होती, इथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होता व त्यांची कार्यालय होती. पण चौदार तळ्यावरती जाऊन जातीयवाद भडकवणे, ही गोष्ट करण्यासाठी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडणे, हे याच्या मागे नेमकं काय त्यांचा हेतू आहे हे शोधण्याचं कारण आहे. त्यामुळे माझी मातंग समाजाचा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून माझी विनंती आहे की या गोष्टीच्या मागची सखोल चौकशी पोलिसांनी करावी. आणि त्यांनी किती जरी माफी मागितली तरी आमच्या सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. आणि जर कारवाई नाही झाली तर सकल मातंग समाज, संपूर्ण बहुजन समाज हा रस्त्यावर उतरेल. आणि त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेची जिम्मेदारी ही सरकारची असेल. सर, तुम्ही तुम्हाला लाज वाटली नाही का? वर्षानुवर्ष तुम्ही पुरोगामीचा जो बुरखा घालून बसलेला आहे तो आज समोर आलेला आहे. उलट आमचा आरोप आहे की जितेंद्र आव्हाड हे स्वतः मनवादी विचारसरणीचे आहेत, त्यामुळे त्यांनी आज हे कृत्य केलेलं आहे. आदरणीय पवारसाहेब, तुम्ही फुलेशाह आंबेडकर विचाराचे आहेत. आम्ही तुम्हाला मागणी करत आहे की तात्काळ या आमदार जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी. आणि RPI खरात पक्षातर्फे आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब यांना मागणी करत आहे की तात्काळ जितेंद्र आव्हाड यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी आणि त्यांना तात्काळ महाराष्ट्र राज्यातून तडीपार करण्यात यावे, अशी मागणी RPI खरात पक्ष करत आहे.